म्हणजे तुम्ही असं घरच्यासारखीच काळजी घेता शाळेची. गावातलं अजून काय तुमच्याकडे वेगळं असेल तर ते मला नक्की सांगा, कारण मला नाही माहिती गावातलं बालपण कसं होतं ते. 6वी पर्यंत आम्ही शॉर्ट पॅन्ट मध्येच काढलं. मी सांगायला मला आवडेल, मी 4थी पासून भजन करायला सुरुवात, राखण करायला जरी लोक गेले असते ना तिथे शोधायला जायचे. मला तर घरी जायचं लागलं ना, पाठवलंय नाही तर म्हणजे सुट्टी हवी असली तर आम्ही डोळ्यात विक्स बाम मारायचो. नमस्कार मंडळी, सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मम्मी तुझ्याकडनं पण शुभेच्छा होते. महाशिवरात्रीच्या माझ्याकडून पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मम्मी ऍक्च्युली आमच्या गावची महाशिवरात्र खूप मिस करते. आज ती मला वाटतं कोपऱ्यात बसून रडली पण असेल थोडी थोडी. 2 दिवस रडले ना. कारण त्या पहिल्यांदाच महाशिवरात्रीला मुंबईला आहेत, लांब राहिला तेवढं. ठीक आहे. तर आणि काय लास्ट व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही, त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. आशा आहे की असे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतील त्याच्या पुढे सुद्धा. सो आज आम्ही टॉपिक निवडला होता की शहरातलं बालपण कसं होतं आणि आमचं कोकणातलं बालपण कसं होतं. सो आम्हाला मम्मी पण मदत करेल थोडीशी, कारण 2 जनरेशन आहे तिकडे. हे मम्मीचं पहिलं जनरेशन, त्याच्यानंतर आम्ही, त्याच्यानंतर आता आपला कार्टून. ठीक आहे. तर दक्षा बाय द वे तुमच्याकडे कसं होतं? आमच्याकडे तुला सांगतो, आमच्याकडे लहानपणापासूनच आम्ही सोडलेली बैल सोडलेली वासरं कशी असतात आम्ही तसे होतं. कारण इकडे तुमच्याकडे रिस्ट्रिक्शन आहे, अरे बापरे रस्त्याच्या पलीकडे जाऊ नका, इकडे नका जाऊ, तिकडे जाऊ नका. तिकडे नाही, तिकडे सकाळ झाली का ढोरा सुटली ना मम्मी. सकाळ झाली का सगळे चड्डी बनियांवर सगळे निघाले. चड्डी बनियान युनिफॉर्म नसायचे काय? शाळेतला नाही बोलत आहे मी असंच पण बोलतोय. अरे मग युनिफॉर्मचं आपल्या शाळेत नाही, मी सकाळ झाल्याची वार्ता करतो. सकाळ झाली की आम्ही सुटले. आमची कशी म्हणजे लहान बालपणाचं सांगायचं तर अंगणवाडी काय 9 वाजता भरते, दुपारी सुटते असं वाला. त्याच्यानंतर माझी अंगणवाडी गेली आहे ती एका म्हणजे वाडी म्हणजे छोटा शिशु का ते मला नाही माहिती, तर तुमच्याकडे असेल छोटा शिशु मोठा शिशु. आमच्याकडे कसे होते अंगणवाडी म्हणजे आमच्या वाडीमध्ये, म्हणजे प्रभुवाडी जी आहे त्या प्रभुवाडीमध्ये एक छोटंसं हनुमंताचं मंदिर होतं. त्याच्यामध्ये आम्ही सगळी पोरं युनिफॉर्म पाहायचे मस्त पाहिजे. आणि आहे ना मम्मी हनुमंताच्या मंदिरात. त्याच्यानंतर जेवायचा ब्रेक झाला, म्हणजे जो काय ब्रेक असेल तो, त्या ब्रेकमध्ये बाजूच्या अंगणात जाऊन आम्ही जेवायचो. म्हणजे जी काय खिचडी किंवा अजून काय काय असेल ते सगळं आम्ही त्यांच्या अंगणात जाऊन. म्हणजे खिचडी मिळायची शाळेत, खिचडी होती. आणि मग मी काय काय मिळायचं, उसळ बिसळ मिळायची ना, मुगाची मटकी ती वगैरे, हे सगळं आमचं. हे आमचं काय म्हणजे आम्ही पण इथे खूप खेळलोय. असं नाहीये की आत्ताच्या मुलांसारखं नाही, मोबाईल तेव्हा तर काहीच नव्हते, त्याच्यामुळे आम्ही तर खूप खेळलोय. स्पेशली ना मी विरारला जास्त खेळलीये. बदलापूरला पण आहे, पण बदलापूरचा थोडंसं फ्रेंड्स पेक्षा मी बहिणींसोबत जास्त होती. पण इकडे कसं, इथे खूप बिल्डिंग मध्ये, म्हणजे आम्ही एकदा बाहेर पडलो का रात्री जेवायला म्हणजे जबरदस्ती बोलवून आणायचे आई वडील. तसं तरी पण इकडे कसं असं रिस्ट्रिक्शन असेल ना की बाबा 2 बिल्डिंग पर्यंत जावा, त्याच्या टाकडे 2 म्हणजे आम्ही 4 बिल्डिंग पर्यंत जायचो. पण ठीक आहे, तसं तर होतं थोडंफार. आता ते गावच्या सारखं ऑब्व्हियसली ते नसणार, पण निदान आत्ताच्या मुलांसारखं तरी नव्हतं. ठीक आहे, आम्ही खूप खेळायचो. पण याच्यामध्ये पण आम्हालाच प्लस पॉईंट आहे ना, कारण गावी आम्ही जास्त मजा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या ह्यानी रे, ते आमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही पण इथे मजाच केली, असं काही नाहीये. तरी सुद्धा पण आम्ही जास्त मजा केली, ते ऍक्सेप्ट करावं लागेल. असू दे. ठीक आहे. त्याच्यानंतर शाळामध्ये जसं मला वाटतं गेल्या व्हिडिओ मध्ये डिस्कशन केलं की नाही माहित नाही, शाळेमध्ये तुम्हाला बेंचेस होते. आम्हाला 1ली ते 4थी पर्यंत जमिनीवर होतं. आम्ही जमिनीवर बसायचो. शाळेत लवकर 9:30ची शाळा असेल तर 9 वाजता जायचं. तिथे मग त्या बैठका असायच्या, त्या अशा मस्तपैकी झाडायच्या. पहिलं झाडू बिडू मारायचे, त्याचं मंत्रिमंडळ झाडू मारायचं. झाडू बिडू ते आम्ही मारणार. त्याच्यानंतर मैदानाची सफाई पण आमची असायची. मग ते कोणतरी करून घेणार नाही बाकीचे. हे शाळा सुरू व्हायच्या अगोदर, प्रार्थनेच्या अगोदर ते झालं. त्याच्यानंतर वर्गातला कचरा, त्याच्यानंतर बैठका. अरे वा, भरपूर कामं करायचं ते तुम्ही. अरे मग बैठका जायच्या, त्या साफ करायच्या, अशा झाडायच्या. म्हणजे बैठका झाडताना फुल एकदम ते
डस्ट इकडे तिकडे हे बसायला. जर ना शहरात केलं असतं ना तर सगळे पेरेंट्स आले असते लाईनीमध्ये. नाही, नाही. आमच्या पोरांना कामाला होते तुम्ही अरे. तुम्ही काय करणार, तीच फी तर- भरतो कसली आम्ही. तीच तर गावची मजा आम्ही तर होते. शेणाने सारवायचो. हा हे यांच्या काळात नाही, मग आमच्या वेळी पण आमच्या वेळी पण आठवड्यातून एकदा जाऊन शेणाने सारवायचो. सारवणं हा प्रकार होता. म्हणजे तुम्ही असं घरच्या सारखीच काळजी घेता कारण तिथे शाळेची. जमीन होती ना, शाळेत जमीन होती, लादी पण नव्हती तेव्हा. पहिली म्हणजे मला वाटतं मी एकदम स्टार्टिंगला होतो पहिली दुसरी तेव्हा बहुतेक जमीन नव्हती. त्याच्यानंतर मग लाद्या बसवल्या, हा. त्या पण अर्धा तुटलेल्या वगैरे असं मला सीन. तर ते होतं, ती एक शाळेतली गंमत. तुमच्या इकडे काय बेंचेस होता त्याच्यामुळे आणि मला पहिलीपासून कम्प्युटर होता हा, आणि आम्ही ते पण गरीब आम्हाला. एसी लॅब वगैरे असं खूप छान वाटायचं. आम्हाला मे बी काहीतरी 5वी का 7वीला कम्प्युटर होता. मग मी कम्प्युटर नावाचा प्रकारच नाही इकडे. अरे आम्ही ह्या काण्यावाल्या पिशव्या घेऊन जायचो बिना चपलीच्या शाळेत तेव्हा. लहानपणी हा. हा, अशा ते वाले होते. काण्यावाल्या. पाठीला मारायचं पाटील मारले काय निघाले. हा पण त्यातल्या त्यात ठीक होतं, तुम्ही तर जास्त ठीक होता. त्याच्यानंतर आमच्या 5वी ते 10वी पर्यंत वेगळी हायस्कूल शाळा बोलायचं ती होती, डॉक्टर एस आर लेले शाळा. सो तिथे जाण्याची एक्साइटमेंट म्हणजे चौथीला आम्ही गेलो ना त्यावेळी, अरे बापरे पुढच्या वर्षी आम्हाला बेंचवर बसायला मिळणार. अरे बापरे म्हणजे चौथी बेंचच पर्यंत तुम्ही जमिनीवर, कम्प्लीट जमिनीवर बसलेले, कम्प्लीट जमिनीवर. त्याच्यानंतर ते की 5वी ते ते पर्यंत. आमच्यासाठी ना जमिनीवर बसायला म्हणजे शिक्षा असायची, शिक्षा नाही. दिली असं. आम्हाला म्हणजे- शिक्षा म्हणजे कुठे माहितीये का, बाहेर पॅसेज मध्ये ते तर पॅसेज मध्ये बाहेर उभं असायचं. करणं, तुला माहितीये का ओलवं करणं. एक म्हणजे मला खूप असं ऑकवर्ड वाटतंय, पण मी एक किस्सा सांगते. मी सरांचं नाव नाही घेणार त्या. थोडस मोठे झाल्यावर म्हणजे आम्ही चौथी नंतर बदलापूरला पुन्हा शिफ्ट झाली. सो 4वी ते 10वी माझी बदलापूरची शाळा होती, नाईक विद्यालय. तर तिकडे ना आमचे एक सर होते, ते ना एकच धडा खूप वेळ शिकवायचे. म्हणजे असं कंटाळा येऊन जायचा आम्हाला की यार चालूच आहे, 2-2 आठवडे एकच धडा चालू आहे, एकच धडा चालू आहे. आणि त्यांचा ना एक रूल होता, जर पुस्तक नाही आणलं हम्म, तर वर्गाच्या बाहेर. मग आणि मुद्दाम आम्ही ना राहणार. तेव्हा सिनियर काय बोलतो सिन्सिअर मुली होतो, असं नाही की आम्ही असं मस्तीखोर होतो आणि असं हे. पण ना आमचे पेशन्स मला वाटतं संपले होते. मग पुस्तकं नाही तर आली. आम्ही ना नंतर पुस्तकं आणायचो, पण पण काढायचं बोर नाही. झालं ना, नाही आणलंय, हात वर करायचं, नाही आणलंय आणि वर्गाच्या बाहेर बाहेर झाला. जाऊन उभं राहायचो. म्हणजे हे घेऊ नका, चुकीचं आहे, पण ही मस्ती आम्ही केलेली आहे आणि शाळेमध्ये असताना. आमच्या इकडे अजून एक किस्सा मला आठवला शाळेतला, मम्मी का पण कदाचित आठवत असं. आमची जी शाळा होती मराठी म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत, त्याच्या खालीच स्मशानभूमी होती. हा, त्याच्यामुळे जर आम्ही टिफिन घेऊन जात असो हा. तर एक धारणा होती की टिफिन मधला पहिला घास विंडो मधून बाहेर टाकायचा. कंपल्सरी होतं ते पहिला घास बाहेर टाकायचा, नाहीतर भूत येतं तिकडून मागे. आणि कधी कधी प्रेस जायला लागलं का पिन ड्रॉप सायलेन्स, म्हणजे तू प्लॅन करून पण जेवढी शांतता नसायची त्यावेळी प्रेस जायला लागायचं. मग ते तेव्हा शांतता असायची. हा, आणि त्याच्यामध्ये पण प्रकार होते. जर कोण म्हातारा वगैरे गेला, मग मी येतो पण इकडे, जर कोण म्हातारा वगैरे गेला वारला तर असं होतं की त्याला त्यावेळी वाजवत न्यायचं नाही का, मग वाजवत ढोल वाजवत नाही. आणि त्याची एक ट्यून होती, भजन पण करत नाही. हा भजन करत किंवा वाजवत. तर वारकरीवाला असेल तर भजन करत वगैरे. तर तो ढोल वाजला कुठे ऐकायला आला, कारण 4-5 वाडी एका शाळेभोवताली असतात. हा. वाजला की पोरांची हवा टाईट. आता घरी जायचं लागलं का पाठवलंय नाही हा, तर म्हणजे सुट्टी हवी असली तर हा. आम्ही डोळ्यात विक्स बाम भरायचो. म्हणजे मम्मी पण तिथपासून चालू आहे या अरे विक्स बाम पप्पा भरायचो, ते डोळ्यातून पाणी यायचं, धारा व्हायला लागल्यामुळे ते सर माझे डोळे आले. आई शपथ, बघ हे ना आम्ही कधी केलं, बघा किती जुनी ट्रिक आहे ही. पप्पांचे वगैरे कान तर याच्यापेक्षा होते इकडे. पप्पांचं मी तुला सांगतो, कारण आमची जी हायस्कूल होती ती आम्ही डोंगरावरून यायचो तिथून. हा. यांनी काहीतरी डोंगरावर कुठेतरी एक जागा बनवलेली, हम्म. हे लोक बंक करून तिकडे बसायचे. जागेवर बसायचे माहितीये का, अशी म्हणजे पप्पा बिप्पांचे अजून कांड बेकार होते. त्याच्यानंतर शाळेतली जेवणाची पद्धत, तुम्ही तर टिफिन घेऊन जाणारी लोक आहेत. आमचं कसं असायचं की आमचा ब्रेक झाला की आम्ही सीधा घरी, कारण जवळ असायची, डोंगर चढून गेला की आम्ही घरी, अर्धा तासाचा ब्रेक. हम्म. मग ते पळत पळत डोंगरावरून जायचं, घरी जेवायचं. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटात ते जेवण कार्यक्रम उरकून 15 मिनिटात समजा सगळं उरकून झालं तर कोणाची टीव्ही चालू आहे का बघायची. हे गावच्या खूप लोकांना म्हणजे गावी जे राहिले ज्यांची 10वी पर्यंत वगैरे झाले हे रिलेट करतील, कोणाची टीव्ही चालू आहे का, कारण लिमिटेड टीव्ही असायचे त्यावेळी, हा. कोणाची टीव्ही चालू आहे का बघायची. मग ते 15 मिनिटं तिथे काढायची.
आणि वॉर्निंग बेल ऑब्व्हियसली खाली डोंगराच्या खाली असल्यामुळे वॉर्निंग बेल वाजली की आम्हाला ऐकायला जायचं तिथपर्यंत, मग तिथून दणदणत पुन्हा खाली. तो आमचा जेवणाचा ब्रेक असायचा. किती अर्धा तासाचाच असायचा ना? हा अर्धा तास त्याच्यामध्ये तुम्ही एवढं घरी येऊन कुत्र्यासारखे पळत जाणार, खा खाणार, घासावर घास मारायचे आणि टीव्ही कोणाची चालू आहे का बघायची आणि तिथं कल्टी मग पुन्हा इकडे खाली शाळेमध्ये. असं आमच्याकडे पण शाळेमध्ये तेव्हा नंतर खिचडी वगैरे चालू केली होती, म्हणजे बदलापूरच्या शाळेत मिळायची. पहिले तांदूळ मिळायचे मुलींना, तांदूळ पण होती, सुकडी असायची, तांदूळ होती. सुकडी ते तुमच्या कोकण असल्यामुळे रिजन, सुकडी इकडे ना प्रकार. तिथे पहिले तांदूळ मिळायचे, मग ते एक वार असायचा, मग तेव्हा पेरेंट्सना सांगायचे की पिशवी घेऊन या. मग ते आई यायची माझी पिशवी घेऊन तांदूळ. मग नंतर ते हळूहळू तांदूळ बंद केले गव्हर्नमेंटनी आणि मग खिचडी चालू केली. मग खिचडी मी एवढं खायची नाही, कारण मला जरा थोडीशी नाटकं होती माझी. मला आईच्या हातच लागायचं आमचं, त्याच्यामुळे मी आई मला डब्बाच द्यायची. मी खिचडी नाही कधी खाल्ली मी खिचडी, पण खूप वास पण काय खिचडीचा यायचा माहितीये तो. ती जे बनवायची ना खिचडी एक नंबर. तो खिचडी बनायला लागली खालती का म्हणजे डब्याच्या आधी ना ती 12 वाजता बनवून रेडी असायची. 1 वाजता वगैरे ब्रेक असला तर ते एकदम मस्त एवढं 12 वाजल्यापासून त्याची भूक लागायची. हे खाण्याचा जो प्रकार आहे ना, शाळेतून खाणं मिळणार, हे शाळेतून खाणं मिळणार, दूध आणि अंडी. आणि दूध आणि अंडी पण मिळायची, ऐक तरी, हे मिळणार. आणि पोरांना फुल पॅन्ट मिळणार. हे आम्ही 5वीत आल्यापासून ऐकत होतो, जे आम्ही 10वी होईपर्यंत झालेलंच नाही. आमच्या 10वी नंतर अरे रे 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 इथे जरा ओव्हरफ्लो झालाय आमच्या बाबूच्या जेवणाचा. सो आमच्या 10वी झाल्यानंतर मी मुलांना 8वी नंतर फुल पॅन्ट आले. आमच्या 10वी पर्यंत आम्ही शॉर्ट पॅन्ट मध्येच काढलं. पोरींना सगळ्यांना, पोरींना 8वी नंतर त्यांना काय ते लेगीज बिगीज असतं, फ्रॉक तर होतात, लेगीज. तुम्ही खरं मी इकडे होते बाबा सगळ्यांना फुल पॅन्ट. 10वी पर्यंत आम्ही तरी हाफ पॅन्ट मध्ये काढले आणि हो काढलेच आहेत तिथपर्यंत. त्याच्यानंतर मग काहीतरी फुल पॅन्ट वगैरे चालू झालं. आता फुल पॅन्ट आहेत 8वी नंतर काहीतरी. आम्ही शॉर्ट वालेच आहेत सगळे. तुमच्या तर इकडे काय फुल पॅन्टीज आहेत ना पहिल्यापासून? पहिल्यापासून नाही, 8वी पासूनच मुलांना फुल पॅन्ट आणि मुलींना पण. ते आमच्याकडे तेव्हा पंजाबी ड्रेस झाला नंतर मुलींना. आमच्याकडे वनभोजन व्हायचं, म्हणजे आजूबाजूला कोणाची बाग आहे किंवा कुठे झराबिरा आहे ना, किंवा मंदिर आहे गावातलं कोणतं, तशाच ठिकाणी न्यायचे आम्हाला. जायचं वनभोजन करायचं, स्काउट गाईडचा कॅम्प म्हणून न्यायचे आम्हाला. ते पण खूप मस्त वाटायचं. एक होता चोंडला एक आमराई होता, तर कोणाची होती माहिती नाही, पण किती सुंदर होते. आणि त्याचे मग ते सगळं आजूबाजूचं हे झाडून काढा, मग आपापला टेंट सजवा, एक भारी मजा होती. ही तेवढी जागा आमची आहे, कसं व्यवस्थित. किती येडे होतं तेव्हा, असं वाटायचं अरे आपण चपला अशा ठेवायच्या, हे वाटतं दप्तर अशीच ठेवायची. मग त्याचे पण मार्क्स असतात. असं किती भोळे होतं आपण खरोखर. मग जेवण बनवायचं आपापलं, काय यायचं कोणाला काहीच नाही यायचं. मीठ किती टाकायचं, काय किती टाकायचं, काय तरी आपलं बनवायचं. ती वेगळी मजा होती. पण वेगळी मजा होती. त्याच्यानंतर सहल जायची वर्षाला आमच्याकडे. पण आमच्याकडे नियम काय माहिती, म्हणजे गावी आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळी असं होतं की 10वीचं वर्ष शेवटचं वर्ष शाळेतलं ना, मग तुम्ही 10वीला खूप अभ्यास असायचा, मग तुम्ही 9वीला जायचं. म्हणजे आमच्या घरात मधून तरी अशी धारणा होती की 9वीला गेलात की तुम्हाला आम्ही सहलीला पाठवणार. तोपर्यंत सहल हा नावाचा प्रकार आमच्यासाठी नव्हता. आम्ही सहलीला फक्त एवढ्या वर्षात 10 वर्षात एकदा सहलीला गेलो. आम्ही कुठेतरी विजयदुर्गला गेलेलो, नाही कोल्हापूरला गेलेलो आम्ही, साखर कारखाना वगैरे बघायला. सो ती सहल म्हणजे आमचं. मी प्रत्येक सहलीला गेली, ऑलमोस्ट गेली नाही, सगळ्याच नाही गेली, ऑलमोस्ट गेली. जर माझ्या सोबत कोण फ्रेंड्स असतील माझे तर मी गेली आहे ऑलमोस्ट. मी पुण्याला गेली आहे, हैदराबादला गेली आहे, नाशिकला गेली आहे. इथे तर मी अजून पण नाही गेलोय. अजून कुठे गेली ना आठवत नाहीये, पण गेली आहे बऱ्याच ठिकाणी मी गेली आहे सहलीला. तर आता खेळाबद्दल बोलूया, ठीक आहे. मी आधी पहिले माझे खेळ सांगतो. टॉपचा खेळ म्हणजे क्रिकेट, ठीक आहे. 9:30 किंवा 9:30 ही 1ली ते 4थी पर्यंतची काहीतरी शाळा होती. त्याच्यानंतर 10 वाजल्यापासून हायस्कूल होतं. त्याच्यामुळे सकाळी उठायचं 7:30 वाजता, म्हणजे उठायचं 7:30 वाजता उठायचं, 8 वाजता ग्राउंडवर 1 तास जमेल तेवढं खेळायचं. आणि ते पण धुळीमध्ये. आमच्याकडची जमीन म्हणजे धूळ, कम्प्लीट पाय माकून हे वगैरे. गावची आमची हे होती की अंघोळ संध्याकाळी, कारण दिवसभर आम्ही मळायचो ना शाळेत. अंघोळ संध्याकाळी, अंघोळ संध्याकाळी.
आणि काहीतरी फंक्शन असेल ना, म्हणजे तुम्ही शी म्हणा किती शी म्हणा, आम्ही गावचे तसेच होतो. आणि काहीतरी फंक्शन असेल म्हणजे किंवा सकाळी सण असंच उठून जायचे तुम्ही? सणसूद असेल तर ऐक तरी, सणसूद असेल तर सकाळी आंघोळ, नाहीतर संध्याकाळी. संध्याकाळी काय तर दिवसभर आम्ही काय ना काय काम करा, हे करा ते करा असं मी मळलेले. ते मग संध्याकाळी ते पण काय फायदा नाही. संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर आमचं मम्मीचं असायचं की पहिली घरातली कामं करायची. म्हणजे एकाने पुढच्या खायतला कचरा, दुसऱ्याने मागच्या खायतला कचरा, आणि मग नंतर घरातलं एकाने वाटून घ्यायचं, पाणी भरायचं एकाने. मम्मी वगैरे कामाला असायची मजुरीला. मग तिथपर्यंत आम्ही हे दोघे जण भाऊ, मी आणि भाऊ, कामं वाटून घेऊन कामं करायचं आणि लवकर लवकर आंघोळ बिंघोळ करून खेळायला पुन्हा. ते काय लॉजिक समजायचंच नाही, म्हणजे पुन्हा मळून यायचं आणि नंतर संध्याकाळी मग येऊन हातपाय धुवून मग अभ्यास करणं, हा वाला प्रकार इकडे. हा खेळ झाला, क्रिकेट झाला, त्याच्यानंतर सायकल चालवणं तिथल्या तिथे, किंवा टायर, स्कूटरचे टायर घेऊन फिरणं. कारण आमच्या समोर मस्तपैकी रस्ता होता. कामा झाली नसते की पटके. हा ते होते. कामा नाही झाली का मम्मीचा बापरे रुद्र अवतार असायचा. पण ते नंतर सवयच झालेली की बाबा कामं करायची आणि सगळं हे करायचं. त्याच्यानंतर टायरवाला गेम, विटी दांडू, आणि होते लपंडाव तर लपाछुपी तर बापरे मोकळी जागा, मतलब तू विचार पण करू शकत नाही. एक एक डाव एकावर आलेला ना, तो दिवस दिवस पण जायचा नाही. पण ते माहितीये का, ते ना इकडे पण आम्ही जेव्हा विरारला होतो ना, तेव्हा मला खूप लपाछुपी खेळायला आवडायचं. डबा स्पेस आणि लपाछुपी खेळायला. ते ना म्हणजे लिटरली आम्ही 4 बिल्डिंग, म्हणजे इकडच्यासाठी 4 बिल्डिंग पुढे, म्हणजे खूप झालं. कुठेही लपायचो आम्ही, पण ज्याच्यावर राज्याला तो मेला. अरे तसंच एकाला रडवायचं असं ना, मला नाव सांगायचं नव्हतं पण तरी सुद्धा मला सांगायचं रोहन म्हणून आहे. तो तर आमचा टार्गेट असायचा, त्याच्यावर आला का संपला विषय. मग जर राज्य सोडायचं असेल ना तर काहीतरी डील व्हायची आमच्या, चल हे झालं तरच हे सोडायचं राज्य. स्वतंत्र गोटे, इकडे तुम्ही ते छोट्या छोट्या काचेच्या गोट्या हे खेळतात. आमच्याकडे सिमेंट टाईप मध्ये काय माहित कडक कडक काहीतरी असायचे, त्या गोट्याने घेतो. गावची जी लोक आहेत त्यांना माहित असेल, जे खेळायला ते गोटे म्हणून प्रकार भेटतो. असं मोठा सिमेंट सारखं गोल गोल असतात. मग ते कोणाचं फुटणार, मग कोणाचं वीक आहे, आणि त्याच्यात पण खूप प्रकार होते. ते असायचं. आम्ही नाही, गोट्या होत्या पण मी नाही एवढी खेळली. बाकीचे पोरं खूप खेळले गोट्या. ते काय बोलतात यार, आपण ते घर पाडायचो आणि मी खेळायचो असं 1 2 1 2 3 4 असं वाला होतं ना. अरे त्याला काहीतरी मस्त नाव आहे इंग्लिश मध्ये, मी विसरली. ते वाला खेळायचो. त्याच्यानंतर डबा स्पेस तर असायचं, रोजचं खेळायचं डबा स्पेस. बॅडमिंटन मला स्पेशली खूप आवडायचं, बॅडमिंटन खेळायला. मला बॅडमिंटन, फुटबॉल हे फक्त टीव्हीवर बघणं एवढे गेम होते. बाकी मला खूप आवडतं. मला असं वाटायचं की कधी कधी की मी प्रोफेशनली बॅडमिंटन खेळायला पाहिजे होतं. खेळलं नाही म्हणजे ऍटलीस्ट शिकायला तरी पाहिजे होतं. असं मला खूप आवडतं. मला पण जाम क्रिकेटमध्ये मी पागल होतो, पण मम्मी आमची क्रिकेट सोडलं. मी भजन करायचो. मी सांगायला मला आवडेल, मी 4थी पासून भजन करायला सुरुवात, 2री का 4थी पासून भजन करायला सुरुवात केलेली. आणि त्यावेळी तिकडचं मी पहिला छोटा भजन करणारा होतो. सो 4थी ते 9वी पर्यंत काहीतरी 8वी पर्यंत भजन केलं. नंतर मम्मीचं असं होतं की नाही आता अभ्यास करायचा, तुला मुंबईला जायचंय, तर तुला सगळं सोडावं लागेल. मग आमचा क्रिकेट सुटला, भजन सुटलं. म्हणजे फोटो पण होते भजनावाले, कधी मिळाले तर मी नक्की शेअर करेन. मला बाबांनी 5व्या बर्थडेला सायकल आणून दिलेली. अरे सायकल विकल हे आमची लक्झरी. त्याच्यासाठी पण माझी हाईट ऑलरेडी खूप कमी होती, म्हणजे आता पण कमीच आहे, तेव्हा तर याच्यापेक्षा खूप कमी होती. तर मी एवढा रडलोय ना सायकलसाठी, बापरे. मग मला ती 8वी मध्ये काहीतरी असताना सायकल मिळाली. बॅट तर मला कधी घ्यायला मिळालीच नाही. बॅट घ्यायचं एक माझं मोठं स्वप्न होतं, बॅट नाही कधी घ्यायला मिळाली. तेव्हा मम्मी नाही जायची, मम्मी द्यायची नाही क्रिकेट खेळायला. आता बायको नाही पाठवत क्रिकेट खेळायला. एक दिवस मिळतो तर तो कुठे तू जातोस इकडे तिकडे. म्हणजे ते पण बरोबर आहे म्हणा, आता फॅमिली झाली, आता काय ते जुने दिवस राहिले नाहीये. अनमॅरिड होतो तिथपर्यंत ठीक होतं. असं काय नाही, तू जाऊ शकतो, तू मॅनेज कर टाइम. तू सकाळी जा, लवकर उठून जा. अच्छा बरं, आम्ही तिथपर्यंत बरोबर. नाही तर मी झोपायला देत, ते पण आहे. आणि आम्ही खामखाम खेळायचो. काय झालं खामखाम इकडे कोणत्या लॉजिकने तुम्ही खेळत होता? इकडे बिल्डिंग मध्ये तुम्ही होतात. खामखाम काय, खामखाम आम्ही खेळायचो कोकणात अंगणात. म्हणजे लोकांना माहितीये की तेव्हा आपल्या अंगणात हे काय बोलतात त्याला, म्हणजे ते असं कव्हर टाकायचे, मंडप घालायचे, गवताचं असायचं ते, आणि त्याला खांब होते 4 ब्लॉक किंवा मध्ये असं 4 ते 5. थांब तुला सांगतो, त्याच्यामध्ये खामखाम. आणि नावाला तेच सॅटिस्फाईड करतं की खामखाम म्हणजे तुम्ही काय करत होता? तुम्ही काय बिल्डिंग पकडत होता? नाही, आम्ही काय करायचो, आमचे ना ऍक्च्युली विरारच्या इथे कसं होतं, बिल्डिंग मध्ये स्टेज होता.
तर त्याला थोडेसे खांब होते, 6 खांब होते त्याला, नाही खांब होते त्याला 6 खांब होते. पण आमचं व्हायचं काय, आम्ही पोरच 20-25, मग ते एवढे खांब कसे हे होणार. मग आम्हाला खुर्च्या चालायच्या, टेबल चालायचं, पिलर चालायचे, आम्हाला काहीही चालायचं खांब म्हणून पकडण्यासाठी. सो आम्ही ते करायचो. आता ऑप्शन नव्हता आमच्याकडे दुसरा. इकडे पण खेळ आहे ना यार. इकडे पण गावालाच एक पॉइंट आहे. ठीक आहे, आम्ही पण मजा केली आहे. पण तुम्ही दहीहंडीला वगैरे काय सेलिब्रेट केलं की नाही कधी? दहीहंडी वाडीची असते, त्याच्यानंतर Please, मला गावाची असं पण वाटतं एक की असते. दहीहंडीला तर ते इतकीच नाही, मजा हा येते. ते आहे, ते हा. ऍक्सेप्ट करायचं. पण तिथे पण आहे ना यार, आमचं पण ग्राउंड दहीहंडीला अगोदर ते पाणी आणून छोट्या छोट्या पिशवीतून पाणी आणून ज्या अंगणात जिकडे दहीहंडी करते ना तिथे भिजवून चिखल करायचं. असं इकडचं सारखं नाही ना, तिकडे मस्तपैकी चिखल छोट्या छोट्या पिशवीतून पाणी आणून आम्ही चिखल करायचो. पहिलं कबड्डी खेळायचो, त्याच्यानंतर दहीहंडी फोडणार. रंगपंचमीला तर बापरे गावी शेण टाकतात. पहिले किती मजा वाटायची ना यार रंगपंचमी. आणि कुठे कुठे शोधून लोक राखण करायला जरी लोक गेले असतील ना, तिथे शोधायला जायचे. मला ना बाबा गिरगावात पण घेऊन जायचं दहीहंडीच्या वेळेला. तेव्हा पण एवढं मस्त वाटायचं यार ते ह्याच्यातलं. पण आता असं वाटतं की आता एवढी मजा नाही, आता सगळं ते ना हे झालंय. आता रंगपंचमीला आशार हे काय बोलतात ते बंदुका, शिवाली पिचकारी. आमच्याकडे ते तेव्हा पण थंडाच्या होती बॉटल. पिचकारी वगैरे. अरे आमच्याकडे नव्हते ना, आमच्याकडे थंडाच्या बॉटलला ते होल पाडून. ते तर शाळेमध्ये आम्ही तेच करायचो. आदल्या दिवशी ना ती तशीवाली बॉटल घेऊन जायचं मुद्दाम की ते पाणी उडवायला. नाहीतर एरवी चांगल्या वॉटर बॉटल असायच्या. मग आदल्या दिवशी होळीच्या नाही, त्या आपल्या साध्या बॉटल घेऊन जायचं, त्याला बुच्चूला एकदम छानपैकी होल वाढायचं आणि सगळ्यांवरती उडवायचं. ते तर असायचं शाळेमध्ये. ते मला वाटतं आत्ताची पोरं पण कदाचित करतात ती गोष्ट. आमच्याकडे पिचकारी म्हणूनच आम्ही ते युज करायचो ना, त्याच्यामुळे ते एक वेगळं होतं. शेण मारणं हा प्रकार असायचा. तुम्हाला खूप घाण वाटेल तो. गावी चालायचं, म्हणजे एखाद्या इरिटेट करायचं झालं तर तेव्हाला असायचं मस्त पैकी. बाय द वे, तुमचं बालपण कसं होतं आणि तुमच्याकडे अजून काय मस्त मस्त खेळ खेळायचा? आमचे पण काहीतरी राहून गेले असेल गेम, तुम्ही रिमाइंड करून द्या. खरंच. आणि सांगा, प्रत्येकाचं एक ना स्टोरी ऐकायला मजा येते. म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वेगळं असतं बालपण. तर नक्की सांगा. आणि गावातलं अजून काय तुमच्याकडे वेगळं असेल तर ते मला नक्की सांगा, कारण मला नाही माहिती गावातलं बालपण कसं होतं ते. सो नक्की सांगा. नक्की कमेंट मध्ये मेन्शन करा सगळे. आणि आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचतो आणि आम्ही रिॲक्ट पण बऱ्याच वेळेला रिप्लाय करायला जमत नाही, पण आम्ही खूप प्रयत्न करतो सगळ्या कमेंट वाचायचा. सगळे ओपिनियन शेअर करा, तुमच्या कमेंट शेअर करा, आम्हाला नक्की आवडेल. आणि आतापर्यंत जसा तुम्ही प्रतिसाद दिलाय आम्हाला, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर आला पाहिजे ते पण सजेस्ट करा नक्की आम्हाला कमेंट मध्ये. थँक्यू. बाय.